भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. काय विषय होता सर? भारतीय जनता पार्टी हे निवडणूक जी आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका ही खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. देवेंद्र फडणवीसजी इथे आले होते आणि त्यांनी स्वतः जाहीर सभेत सांगितलं की अशोकराव चव्हाण साहेबचं नेतृत्व असताना मला इथे यायची गरज काय. ह्या पार्श्वभूमीवर भाजपाने अशोकरावजी चव्हाणांच्या नेतृत्वाखाली एक जाहीरनामा 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही जाहीर केला. भाजपातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जाहीरनामा जो आहे तो नांदेड भाजपाने केला. आणि त्या जाहीरनाम्यानंतर आमच्या दुर्दैवाने आमच्याच युतीतल्या काही पक्षांनी त्याच्यावर अशा पद्धतीची टीका केली, वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. त्याचं खंडन करण्यासाठी आज आम्ही आणि जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली. मग आमचं म्हणणं आहे की आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही कोणावरही एक लाईनी एक शब्दही टीका कधी केलेली नाही, आपण पाहू शकता. परंतु आज राष्ट्रवादीचा जो जाहीरनामा झाला आहे त्याच्यामध्ये 16 पानापैकी 6 पानावर केवळ अशोकराववर टीका एवढाच अजेंडा आहे. कुठल्याच गोष्टी त्यांनी लोकांना पटतील असं सांगितलेलं नाही. काही फोटो टाकले आहेत, आम्ही पुराव्यानिशी दाखवलं की शांघायच्या ब्रिजचा फोटो त्यांनी इथल्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकला आहे. ही दिशाभूल आहे जनतेची आणि जनतेला हे कळतं आहे. आणि म्हणून ही तुलना झाली पाहिजे की कसा जाहीरनामा केला जातो आणि कशा पद्धतीने निधी आणण्यासाठी अशोकराव चव्हाण साहेब देवाभाऊंच्या मदतीने, माननीय नरेंद्र मोदीजींच्या मदतीने नांदेड शहराचा येणाऱ्या 5 वर्षात विकास करतील हे आम्ही जाहीरनाम्यात दाखवून दिलेलं आहे. सर, आता जाहीरनामा आपला झाला. आपल्या जाहीरनाम्यावर राष्ट्रवादी कोण टीका करण्यात आली त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचा जाहीरनामा झाल्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली. आता एकमेकाच्या हेच चाललंय, पण विकासात जनतेसाठी नेमकं काय महानगरपालिकेची आम्ही कधी कोणावर जाहीरनाम्यात टीका केलीच नाही. तुम्ही आमचा जाहीरनामा वाचून पहा. तेच म्हणतो ना की जाहीरनाम्यामध्ये दुसऱ्याची टीका करण्याऐवजी आपण काय करणार आहोत, आमचा पक्ष आपला पक्ष काय करणार आहे हे सांगणं अपेक्षित आहे लोकांना. तर तुम्ही अशोकराववर टीका करणं हाच तुमचा जाहीरनामा आहे का? तर हे जनतेला कळतं आहे आणि अशोकराव करतील, एक जे बोलतात ते करून दाखवतात याची जनतेला खात्री आहे. हा टीकामुळे जाहीर आपले जे महायुती सरकार आहे त्याच्यामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. अजिबात नाही, तसं काही नाही. युती जी आहे स्टेट लेवलवर, नॅशनल लेवलवर तशी राहील, त्याच्यात काही वाद नाही. परंतु इथे युती होऊ शकली नाही, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पक्षाचं काहीतरी सांगावं लागतं. परंतु या सगळ्याच्या वरती जे आहेत ते मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आहेत. त्यामुळे भाजपचाच जे सांगतो ते होण्याची शक्यता दाट आहे, हे जनतेला माहिती आहे.